नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपली करिश्मामध्ये आपलं स्वागत आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री द्वारकाधीश मंदिराला भेट देणार आहोत. चला तर मग आपटा फाटा येथील श्री द्वारकाधीश मंदिराचा दिव्य अनुभव घेऊया. आता स्वामी समर्थांचा मठ बघून झालेला आहे, तर इथे शेजारीच द्वारकाधीश मंदिर आहे, तिथे आपण आता जाणार आहोत. परिसरात खूपच शांतता आहे, आल्हाददायक वातावरण वाटतंय एकदम. या द्वारातून आपण मंदिराच्या आवारात प्रवेश करतो. हे मंदिर साईहरी क्षेत्रात श्री स्वामी समर्थ मठाच्या शेजारीच आहे. हे मंदिर मुंबई गोवा महामार्गाच्या अगदी जवळ आहे आणि त्यामुळे आपण इथे सहजपणे व सोप्या पद्धतीने पोहोचू शकतो. श्री द्वारकाधीश मंदिर पाताळगंगा नदीच्या किनाऱ्याजवळ निसर्गरम्य आणि शांत परिसरात आहे. इथे हे द्वारकाधीश मंदिर दिसतंय. मंदिराच्या खालच्या मजल्यावर श्री लीला समाधी मंदिर आहे आणि वरच्या मजल्यावर श्री द्वारकाधीश मंदिर आहे. आकाश एकदम मोकळं आहे, निळं. या मंदिराच्या आवारात श्री दत्त मंदिर आणि देवकी कृष्ण मंदिर सुद्धा आहे. तिथे पण आपण दर्शन घ्यायला जाणारच आहोत, पण प्रथम आपण श्री द्वारकाधीशांचे दर्शन घेऊया. मंदिराच्या दिशेने पावले वळताच द्वारकाधीशांच्या दर्शनाची ओढ मनात दाटून आली आणि प्रत्येक क्षण उत्सुकतेने भरून गेला. श्री द्वारकाधीश मंदिरातील भगवान श्रीकृष्णाची मूर्ती भव्य आणि तेजस्वी आहे आणि भक्तांच्या श्रद्धेचे ती प्रमुख केंद्र आहे. ही मूर्ती द्वारकाधीश स्वरूपात असून प्रभूंच्या करुणा, शांतता आणि वैभवाचे दर्शन घडवते. मूर्तीसमोर उभे राहिल्यावर मनात अद्भुत शांती आणि भक्तिभाव निर्माण होतो. प्रभूंच्या मुखावरचे सौम्य स्मितहास्य मन मोहून टाकते. जणू द्वारकाधीश आपल्या समोरच उभे आहेत असे वाटते. आपल्याला आता श्री दिगंबर गोगटे या मंदिराबद्दल थोडी माहिती सांगतील. नमस्कार. हे मंदिर जे आहे हे 12 डिसेंबर 1996 रोजी ह्याची स्थापना झाली. ही जागा आमचे आधारस्तंभ ट्रस्टचे श्री अजित कारखानीस यांची होती. त्यांना पहिल्यापासूनच त्यांचा धार्मिकतेकडे कल होता. इथं खाली थोड्या अंतरावर स्वामीजींचा मठ आहे, स्वामी समर्थांचा. ते स्वामींचे भक्त होते. ते नंतर त्यांच्या पत्नी आणि त्यांचा मित्रपरिवार इथं स्वामींच्या दर्शनाला यायचे. ते स्वामींचं मंदिर श्री नाना महाराज परांजपे यांनी स्थापन केलेलं होतं आणि त्याप्रमाणे ते तिथं नित्य दर्शन किंवा स्वामींची सेवा वगैरे करत होते. मग पुढं काही काळाने त्यांचे एक मित्र प्रकाशजी गाडगीळ म्हणून होते. तेही त्यांच्या मित्रपरिवाराबरोबर काही ह्याच्यासाठी गेले होते कुठंतरी. तर त्यांना प्रकाशजींनी सांगितलं असं श्री लीलाताई म्हणून आहेत आणि त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष कृष्ण बोलतो, तर अजित आपण त्यांच्याकडे जाऊया का, असं त्या दोन मित्रांच्या मध्ये बोलणं झालं. त्याप्रमाणे त्यांनी श्री लीलाताईंची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की तू जी जागा घेतलेली आहेस तिथं व्यावसायिक किंवा असं काही तू करू नयेस. श्रीकृष्णाला तुझ्याकडे यायचं आहे, तेव्हा तू तिथं कृष्णाचं मंदिर वगैरे स्थापन कर, अशी कृष्णाची तुला आज्ञा आहे. पण काका काय म्हटले की मी तर एक सामान्य घरातून आलेला मध्यमवर्गीय माणूस आहे आणि हे मंदिर वगैरे बांधायचं धनुष्य मला पेलेल का, आणि नाना महाराजांचा मी शिष्य आहे, स्वामी भक्तही मी आहे. मग पुढं नाना महाराजांनी त्यांना सांगितलं की अजित तू कृष्णाची भक्ती चालू कर. आणि त्यांचीही लीलाताईंचीही भेट झाली होती. त्याप्रमाणे त्यांनी एक छोटंसं कृष्णाचं मंदिर बांधायचं नियोजन केलं. आपल्या ऐपतीप्रमाणे किंवा शक्य होईल ते बांधावं अशी त्यांची इच्छा होती. पण म्हणतात ना, कृष्ण हा कुणाला कळला नाही आणि कळणं तेवढं सोपंही नाही. त्याप्रमाणे कृष्णानं त्यांच्याकडनं हे आत्ता जे आपण मंदिर बघताय हे त्यांच्याकडून करवून घेतलं. आणि त्यावेळी हे मंदिर बांधताना लीलाताईंनी त्यांना सांगितलं होतं की अजित, आपल्याकडं मंदिरासाठी देणगी देणारे भरपूर लोक येतील, पण आपल्याला
जे लोक संस्कारी आहेत, ज्यांच्याकडे संस्कारी पैसा आहे, अशांच्याकडूनच पैसा घ्यायचा आहे आणि मदत घ्यायची. त्याप्रमाणेच काकांनी गुरूंची आज्ञा मानली आणि हे आता मंदिर आपल्याला दिसतंय. तशीच एकदा ताईने काकांच्याकडे इच्छा व्यक्त केली होती. काका म्हणजे अजित कारखाने, त्यांना सगळे आम्ही काका म्हणतो, की अजित, गोव्यामध्ये एकच कृष्णाच्या आईचं मंदिर आहे. वास्तविक ती जगन्माता आहे. सगळ्या जगाला भगवद्गीतेसारखं मोठं महाकाव्य देणाऱ्या कृष्णाच्या आईचं एक सुद्धा मंदिर अन्यत्र कुठं नाहीये. तर त्यांची ही इच्छा कित्येक वर्ष काकांच्या मनामध्ये होती आणि 4 वर्षापूर्वीच त्या मंदिराची उभारणी करून काकांनी ताईंचंही स्वप्न पूर्ण केलं. तसंच खालचं जे समाधी मंदिर आहे त्याची सुद्धा अशीच हे होती की मंदिराचं सगळं बांधकाम वगैरे पूर्ण झाल्यानंतर खाली काही जागा मोकळी राहत होती. तर तिथं काय करायचं असा एक विषय होता. पण योगायोग म्हणा किंवा ताईंची इच्छा म्हणा, पुढं त्याच ठिकाणी त्यांनी त्यांच्या वापरामध्ये वापरलेल्या आणि त्यांच्या रोजच्या व्यवहारातल्या वस्तू तिथं ठेवून त्यांचं स्मृतीस्थळ म्हणा किंवा समाधी तिथं स्थापन झाली. आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे बाकीही ट्रस्टतर्फे सामाजिक कार्य भरपूर केलं जातं. जसं वैद्यकीय लोकांना मदत मिळावी म्हणून मेडिकलचे कॅम्प, त्याच्यानंतर शैक्षणिक मदत, आणि लहान लहान लोकांच्या काही गरजा असतात त्यांना आर्थिक मदत ट्रस्ट देतं. तसंच कोरोना काळामध्ये खूप भीषण परिस्थिती होती. बंदोबस्ताला या गोवा महामार्गावर पोलिसांचे जथेच्या जथे होते, पण त्यांना साधा चहाही मिळू शकत नव्हता. तर त्यावेळी ट्रस्टतर्फे जवळजवळ 2.5 ते 3 महिने पोलीस कर्मचाऱ्यांना नाश्ता आणि चहा ट्रस्टतर्फे दिला गेला. तर अशी या मंदिराची सगळी हे आहे. आणि पुढील नियोजन म्हणजे बाकी परगावहूनही बरेच भक्त येतात मंदिरामध्ये, किंवा काही जवळपासच्या लोकांचे धार्मिक कार्यक्रम म्हणा, सामाजिक कार्यक्रम म्हणा, तर त्यांनाही मदत व्हावी या उद्देशाने एक बहुउद्देशीय सभागृह आणि येणाऱ्या भक्तांच्यासाठी राहायसाठी भक्त निवास वजा खोल्या असं बांधायचं ट्रस्टचं नियोजन आहे. ते आता काम जवळजवळ 90% पूर्ण झालेलं आहे. ते लवकरच पूर्ण होईल. आणि सांगायला आनंद वाटतो की पुढील वर्षी 12 तारखेला मंदिराला 30 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि 7 जानेवारीला 26 साली आमचे जे आदरणीय आणि आधारवड आहेत या सगळ्यांचे श्री अजित कारखाने यांचाही 75वा वाढदिवस येतोय. तेव्हा त्यांनाही कृष्णाकडून आणि आपल्या परिवारांच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. श्री गोगटे सरांनी मंदिराबद्दल खूप छान आणि विस्तृत माहिती सांगितली. त्याबद्दल त्यांचे आभार. हे परमपूज्य लीलाताई कर्वे यांचे समाधी मंदिर आहे. बदलापूर येथील थोर कृष्ण भक्त परमपूज्य लीलाताई कर्वे यांच्या प्रेरणेतून व कृपाशीर्वादातूनच या सुंदर द्वारकाधीश मंदिराची निर्मिती झाली. लीलाताईंचं सारं जीवनच कृष्ण समर्पित होतं. कृष्ण भक्त हीच त्यांची संपदा होती. श्री द्वारकाधीश चॅरिटीज ट्रस्ट ही गेल्या 30 वर्षांपासून धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कामांसाठी कार्यरत आहे. इथे दरवर्षी महाशिवरात्री, श्रीरामनवमी, गुरुपौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला, तुलसी विवाह, नूतन वर्ष स्वागत असे अनेक उत्सव साजरे केले जातात आणि यात हजारो भक्त श्रद्धेने सहभागी होतात. मंदिर परिसरात भक्तांसाठी भोजन, आरती व सामाजिक कलांचे आयोजन केले जाते. भविष्यात भक्तांच्या सोयीसाठी मल्टीपर्पज हॉल,
धर्मशाळा आणि इतर सुविधा विकसित करण्याचेही श्री द्वारकाधीश चॅरिटीज ट्रस्टचे नियोजन आहे. आता आपण श्री दत्त मंदिर आणि श्री देवकी कृष्ण मंदिराच्या दिशेने जात आहोत. श्री देवकी कृष्ण मंदिर हे भगवान श्रीकृष्ण आणि माता देवकी यांना समर्पित आहे. माता देवकी या श्रीकृष्णांच्या जन्मदात्या माता असून त्यांचे स्मरण भक्तांना संयम, श्रद्धा आणि मातृत्वाची शिकवण देते. आता आपण श्री दत्त मंदिराच्या दिशेने जात आहोत. श्री दत्त गुरु हे त्रिदेवांचे एकत्रित अवतार आहेत. ही मूर्ती पाहून माझ्या मनात आले, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे, दत्त गुरु दिसले मला हे, दत्त गुरु दिसले. फ्रेंड्स, श्री द्वारकाधीश मंदिर आपटा हे पाताळगंगा नदीच्या कुशीत निसर्गरम्य आणि अत्यंत शांत वातावरणात वसलेले आहे. ज्या भक्तांना आध्यात्मिक अनुभव घेण्यास आवडतो त्यांच्यासाठी तर हे निश्चितच एक अद्भुत ठिकाण आहे. या पवित्र स्थळाला आपण एकदा तरी नक्कीच भेट दिली पाहिजे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि श्री द्वारकाधीश मंदिर आपटाची महती जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून दूर दूरच्या अनेक भक्तांना या पवित्र ठिकाणाच्या दर्शनाचा आनंद घेता येईल. आता आमचं दर्शन झालेलं आहे. एकदम छान शांत वाटतंय आणि आता आम्ही रिटर्न चाललेलो आहोत. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा आणि हसत राहा.